नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी. बजेटमध्ये होणार मोठी घोषणा, तर कर्मचाऱ्यांना काय मिळणार? चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता मोदी सरकार सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे 2024च्या पुरवणी अर्थसंकल्पात सरकार देशातील जनतेसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करू शकते. मोदी सरकार अलीकडच्या काळात अनेक मोठे निर्णय घेणार आहे, ज्याचा परिणाम आता लवकरच दिसून येणार आहे. सरकारच्या पुरवणी अर्थसंकल्प 2024च्या सादरीकरणासंदर्भात मीडिया रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी तर अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. त्यापैकी एक आयकर कपात देखील असू शकते. केंद्रात मोदी सरकार देशाच्या आगामी अर्थसंकल्पात 500 अब्ज रुपयेपेक्षा जास्त किमतीच्या उपभोग वाढविण्याच्या उपायावर विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. पुरवणी अर्थसंकल्प सादर होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही. त्यामुळे आता केंद्र सरकार पुढील महिन्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सातत्याने बैठका घेत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आगामी अर्थसंकल्पात 2 निर्णय घेऊ शकते, ज्यामुळे सामान्य लोकांना तसेच शेतकऱ्यांना बंपर फायदा मिळू शकेल. ज्यामध्ये पहिला नवीन टॅक्स स्लॅबबाबत अपडेट आणू शकेल, तर दुसरा सरकार पीएम किसानला देऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक रोख रक्कम सध्याच्या 6,000 रुपयावरून 8,000 रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णयही जाहीर केला जाऊ शकतो. तर कर्मचाऱ्यांसाठी सध्या 5 लाख ते 15 लाख रुपये कमावणाऱ्या लोकांवर 5 ते 20% कर आकारला जातो, ज्यामुळे आता मोदी सरकार अशा श्रेणीतील लोकांनाही दिलासा देऊ शकतो. त्यामुळे आता नवीन टॅक्स स्लॅबबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो असेही बोलले जात आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.